नमस्कार, मी वर्षा. आपण पाहता सोशल अँड सायन्स यूट्यूब चॅनल. बातमी आहे पुणे इथून. दिनांक 13 पासून महाराष्ट्र राज्य पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा कर्मचारी संघटनेचं राज्यव्यापी काम बंद आंदोलन. महाराष्ट्र राज्यातील पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी संघटनेने जाहीर केले आहे की एप्रिल महिन्यापासूनचे थकीत मानधन मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. संघटनेच्या माहितीनुसार 12 ऑगस्ट पर्यंत शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर 13 ऑगस्ट पासून पुणे येथील आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येईल. या आंदोलनात राज्यभरातील प्रयोगशाळांमधील कर्मचारी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कर्मचारी संघटनेने शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम एप्रिल 2026 पासूनचे थकीत मानधन तातडीने अदा करणे, सर्व कर्मचाऱ्यांना 11 महिन्याचे नियुक्ती आदेश देणे, तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या मानधनात 50% वाढ करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा सातत्य कायम ठेवावे, आवश्यकतेनुसार बदली धोरण लागू करावे, अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या जिल्ह्यात बदलीची संधी द्यावी, तसेच कामाच्या स्वरूपानुसार सुरक्षा कवच आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशाही मागण्या संघटनेने शासनासमोर ठेवल्या आहेत. कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे की पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा या राज्यातील रासायनिक व जैविक तपासणी करून नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अशा परिस्थितीत प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन, नोकरीची सुरक्षितता आणि योग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. शासनाने तातडीने या प्रश्नाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे राज्यातील पाणी गुणवत्ता तपासणीच्या प्रशासकीय कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासन वेळेच्या आधी यांच्या मागण्या पूर्ण करणे फार गरजेचे आहे आणि राज्यातील पाणी तपासणी थांबली तर अनेक गाव खेड्यावर गंभीर संकट ओढवले जाऊ शकते. त्यामुळे या आंदोलनाकडे आता भूजल संरक्षण आणि विकास यंत्रणांची संबंधित अधिकारी आणि शासन यांनी महाराष्ट्र राज्य पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा कर्मचारी संघटनेच्या मागणीबाबत शासन किती सकारात्मक विचार करणार आहे हे पाहणे गरजेचे आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.